आज 15 एप्रिल 2026 रोजी शेअर बाजाराची स्थिती सकारात्मक दिसत असून गुंतवणुकीसाठी काही महत्त्वाचे संकेत मिळत आहेत। शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतील। मार्केट सेंटिमेंट पॉझिटिव्ह ओपनिंग। आज गिफ्ट निफ्टीने सकारात्मक संकेत दिले असून भारतीय बाजार निफ्टी 50 सुमारे 1.6% ते 2% वाढीसह उघडण्याची शक्यता आहे। निफ्टी सध्या 24,220 ते 24,250च्या दरम्यान व्यापार करण्याची चिन्हे आहेत। जागतिक संकेत ग्लोबल न्यूज। अमेरिका इराण चर्चा। अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा शांतता चर्चा सुरू होण्याच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारात दिलासा मिळाला आहे। यामुळे आशियाई बाजारातही तेजी आहे। कच्चे तेल क्रूड ऑइल चर्चेच्या सकारात्मक बातम्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100च्या खाली आल्या आहेत, जे भारतीय बाजारासाठी विशेषतः पेंट अँड OMC कंपन्यांसाठी चांगले संकेत आहेत। लक्ष देण्यासारखी क्षेत्रे सेक्टर इन फोकस। बँकिंग, PSU बँक्स। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उदाहरण SBI, पंजाब नॅशनल चांगली तेजी राहू शकते। ऑटो आणि रिअल्टी व्याजदर स्थिर राहण्याच्या अपेक्षेमुळे या सेक्टरमध्ये शॉर्ट टर्मसाठी हालचाल दिसू शकते। IT सेक्टर। IT शेअर्समध्ये काहीशी सावधगिरी बाळगावी लागेल, कारण अमेरिकन महागाईच्या आकडेवारीचा यावर परिणाम होऊ शकतो। शॉर्ट टर्मसाठी महत्त्वाचे टिप: स्टॉप लॉस लावा। आज बाजार गॅपअपने उघडणार असल्याने नवीन खरेदी करताना स्टॉप लॉस लावूनच काम करा। ट्रेंड फॉलो करा। सध्या मार्केटचा मोड बाय ऑन डिप्स, घसरण झाल्यावर खरेदी असा दिसत आहे। सूचना: ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाची असून कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।